Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खासगी जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवत संबंधित अपील फेटाळून लावले असून एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केटचे स्थलांतर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून एपीएमसी परिसरात भाजी मार्केट उभारले असतानाही काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरत खासगी जय किसान भाजी मार्केट सुरू केल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर पूर्वी परवाना रद्द करण्याचा निर्णय झाला होता. मात्र व्यापाऱ्यांनी दाखल केलेले अपील केईटी न्यायालयानेही फेटाळले. या निर्णयाचे सुजित मुळगुंद व राजू टोप्पण्णावर यांनी स्वागत करत हा शेतकरी, ग्राहक व सर्वसामान्यांचा विजय असल्याचे सांगितले असून बेकायदेशीर बांधकामाबाबत महापालिकेकडे दिलेल्या निवेदनावर कारवाई झालेली नसल्याची टीकाही करण्यात येत आहे. बेळगाव शहरात पदपथांवरील अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचे 15 दिवसांपासून आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी महापालिकेने टिळकवाडी परिसरातील आरपीडी रोडवर धडक मोहीम राबवली. अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित दुकाने हटवण्यात आली. काही ठिकाणी दुकानदारांनी आक्षेप घेतल्याने शाब्दिक चकमक उडाली, तर कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी सुरू झालेली कारवाई रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहिली असून पदपथ मोकळे झाल्याने पादचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे. शहर व उपनगरातील पदपथांवरील अतिक्रमणाचा प्रश्न गांभीर्याने घेत दर मंगळवारी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा दलित मुख्यमंत्री पदाबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं असून मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव संभाव्य मुख्यमंत्री म्हणून पुढे येत आहे. गृहमंत्री जी परमेश्वर यांनी हायकमांडचा निर्णय अंतिम असेल असे स्पष्ट करत खरगे हे सध्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष असून ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. खरगे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यास सर्वांचा पूर्ण पाठिंबा असेल असेही परमेश्वर यांनी नमूद केले असून त्यांच्या विविध राज्यातील राजकीय अनुभवामुळे ते ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतात असा विश्वास व्यक्त केला. हुबळीतील अहिंद समावेश कार्यक्रम अंतर्गत आरक्षण अंमलबजावणी, नोकर भरती प्रक्रिया तसेच विनय कुलकर्णी यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा सभापतींच्या अखत्यारीमध्ये असल्याचेही परमेश्वर यांनी स्पष्ट केले. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बॉक्साईट व अॅल्युमिनियस लॅटराईटच्या कथित अवैध उत्खनन प्रकरणी राजकुमार टोप्पण्णावर व सुजित मुळगुंद यांनी कर्नाटक लोकायुक्तांच्या बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. खानापूर तालुक्यातील बेळगुंदी सर्वे क्रमांक 285 येथे नियमबाह्य खाणकाम सुरू असल्याचा आरोप करत खनिज व भूविज्ञान विभागाचे संचालक तसेच इंडियन ब्युरो ऑफ माइन्स गोवा प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा व संगनमताचे आरोप करण्यात आले आहेत. महसूल, वन विभागाची ना हरकत व पर्यावरणीय मंजुरीशिवाय सरकारी जमिनीवर खाणकाम सुरू असूनही संबंधित यंत्रणांनी कारवाई न केल्याचं तक्रारीत नमूद आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर अवैध खाणकामाचे रॅकेट सक्रिय असल्याचाही आरोप करण्यात आलाय. या उत्खननामुळे
पर्यावरण, पाणी स्रोत व शेतीचं नुकसान होत असल्याचं सांगत संबंधितांवर कठोर कारवाई, अवैध खाणकाम तात्काळ बंद व सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीत प्रवेशाबाबत बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी कार्यशाळा घेण्यात आली. प्राध्यापक डॉक्टर सुभाष कोंबडे, डॉक्टर कविता वड्राळे, डॉक्टर हर्षवर्धन पंडित यांनी मार्गदर्शन केले, तर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे व सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आदी उपस्थित होते. 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी 865 विद्यार्थ्यांना प्रवेश संधी देत अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण ट्यूशन फी तर विना अनुदानित अभ्यासक्रमांसाठी 25% फी सवलत तसेच वसतिगृह फी माफ करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची अंतिम तारीख 3 मे 2026 असून परीक्षा 12 ते 15 मे दरम्यान होणार आहे, तर थेट प्रवेशासाठी मुदत 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. MSW, BA, BCom, BSc, MA, MSc, MCom, MCA, BBA, MBA, BTech, MTech आदी अभ्यासक्रमांसह नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. बेळगाव शहरात वाढत्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर जाहिरात फलकांवर बेळगाव महापालिका प्रशासनाने बुधवारी धडक कारवाई केली. कित्तूर आणि चन्नमा परिसरापासून JNMC कॉलेजपर्यंतच्या मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यात आली. महापालिकेच्या पथकाने विशेष मोहीम राबवत रस्त्यालगत व सार्वजनिक ठिकाणी लावलेले बेकायदेशीर जाहिरात फलक हटवले. यासोबतच फुटपाथ आणि रस्त्यावर झालेले अतिक्रमणही काढून टाकण्यात आले, ज्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर झाला. प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की परवानगीशिवाय जाहिरात फलक लावणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल. शहर स्वच्छ व सुटसुटीत ठेवण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबवल्या जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त कार्तिक M, अनुराधा तपशी, लक्ष्मी निपाणीकर, सिद्धगौडा, अनिल बोरगावी, रुखसार शेखबडे, यल्लेश बचलपुरी, अंकित तसेच आरोग्य, रेव्हेन्यू आणि PWD खात्याचे अनेक अधिकारी उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे, पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रविवार पेठ व कलमठ रोडवर एकेरी वाहतुकीचा नियम लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. दुतर्फा व्यापारी आस्थापने व सततचे वाहनांची वर्दळ यामुळे या भागात वारंवार कोंडी होत होती. स्थानिक नागरिक व दुकानदारांपैकी 86% अधिकांनी या निर्णयास समर्थन दिलं. नवीन नियमानुसार पिंपळकट्टा ते कर्नाटक चौक मार्गे नरगुंदकर भावे चौक हा रविवार पेठ रस्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर नरगुंदकर भावे चौक ते पिंपळकट्टा हा कलमठ रोड पश्चिमेकडून पूर्वेकडे एकेरी करण्यात आला आहे. या बदलामुळे वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा असून नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. बैलहोंगल उपविभागीय पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोध मोहिमेमध्ये उल्लेखनीय यश मिळवत CEIR पोर्टलच्या माध्यमातून तब्बल 104 मोबाईल हस्तगत करून संबंधित मूळ मालकांना परत केले आहेत. बैलहोंगल, नेसर्गी, कित्तूर, दोडवाड, खानापूर व नंदगड पोलीस ठाण्यांनी संयुक्त कारवाई करत अनुक्रमे 19, 13, 27, 20, 18 व 7 मोबाईल शोधून काढले. तांत्रिक तपास व CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेल्या मोबाईलचा माग काढून पडताळणी पूर्ण केल्यानंतर ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
बैलहोंगल उपविभाग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नागरिकांनी आपला मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर माहिती नोंदवावी. यामुळे हरवलेले मोबाईल शोधणे अधिक सुलभ होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बेळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आलेल्या सुभाष शेट्टीप्पा बाजंत्री वय 38 यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी उद्यमबाग औद्योगिक परिसरातील SBI बँकेजवळ सार्वजनिक ठिकाणी तो मद्यपान करताना आढळून आला. हे चुकीचे असल्याची जाणीव असूनही तो दारू पीत असल्याचं पोलिसांनी नमूद केलं. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे ASI HS बेटसुरा व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून DSP ब्लॅक व्हिस्कीचे रिकामे टेट्रा पॅकेट, प्लॅस्टिकचे ग्लास व पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी कर्नाटक उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या कारवाईबद्दल शहर पोलीस आयुक्त व DCP यांनी ASI बेटसुरा व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. बेळगाव शहरातील कॅम्प पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात ठोस कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. हाजीपिरा रोड फातिमा चर्च जवळील कॅम्प परिसरामध्ये गांजा साठवून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर PSI रुक्मिणी A यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून गंगाराम सिंगनगुडी वय 24 याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 1 किलो 130 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे 56,500 रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशीत त्याने हा गांजा महाराष्ट्रातील सोलापूर येथील सुनील नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तर या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त व DCP यांनी PSI रुक्मिणी A व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी अल्पसंख्याक कार्यालयाला भेट देत 10वी वार्षिक परीक्षेत 95% अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. राजू सेठ फाउंडेशनच्या पुढाकारातून प्रत्येक विद्यार्थ्याला 25,000 रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. मोरारजी देसाई शाळा व मुडलगी येथील 3 गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला असून आमदार सेठ यांनी त्यांचे वैयक्तिक अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले. या कार्यक्रमास अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे जानवे काढून घेतल्याच्या घटनेचा निषेध करत विजयपूर शहरात ब्राह्मण समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. परीक्षेमध्ये जानवेचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी ब्राह्मण समाजाचे नेते अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले की CET परीक्षेत ब्राह्मण विद्यार्थ्यांचे जानवे काढून घेतलेल्या महाविद्यालय प्रशासनावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. ही घटना संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी असून दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. लोकसभेमध्ये नारी शक्ती सन्मान विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका भाजप व महिला विभागातर्फे सुनीता पाटील व धनश्री सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसने 33% आरक्षणाला विरोध करून महिलांच्या हक्कांवर गदा आणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. तर सुमारे 170 महिला खासदार व 70 पेक्षा अधिक महिला आमदार निवडून येण्याची संधी हिरावल्याचे पाटील यांनी म्हटले. मोर्चाची सुरुवात शिवस्मारक सर्कल येथून होऊन स्टेशन रोड, पारिशवाड क्रॉसमार्गे बसवेश्वर सर्कल ते डॉक्टर आंबेडकर गार्डन, बेळगाव गोवा रोड येथे सांगता झाली. यावेळी प्रमोद कोचेरी, संजय कुबल, अॅडव्होकेट चेतन मणेरीकर, पंडित प्रकाश ओगले, गुंडू तोपिनकट्टी, मोहन पाटील, अप्पय्या कोडोळी, रवी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि किया कार यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. हुक्केरी तालुक्यातील सोलापूर क्रॉसजवळ सकाळी सुमारे 10 वाजता ही दुर्घटना घडली असून इचलकरंजी येथून सिंधेवाडी गडहिंग्लज येथे लग्नासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला. समोरून येणाऱ्या किया कारशी जोरदार धडक होऊन टेम्पो ट्रॅव्हलरचे नियंत्रण सुटत 3 पलट्या घेत रस्त्याच्या कडेला उलटला. वाहनामध्ये सुमारे 14 प्रवासी होते. घटनेनंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 2018 मध्ये आमदार म्हणून निवडून दिल्याच्या परताव्यात विजयपूरला राज्यातच मॉडेल शहर म्हणून विकसित करता आले असून मुख्यमंत्रीपदासाठी आशीर्वाद मिळाल्यास संपूर्ण राज्याचे चित्र बदलून टाकेन असे विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सांगितले. वॉर्ड क्रमांक 32 मधील जोरापूर पेठ दुर्गादेवी मंदिराजवळ सन 2025-26 या वर्षासाठी मुख्यमंत्री मूलभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत 20 लाख रुपये व धार्मिक दत्तक विभागाकडून 10 लाख रुपये अशा एकूण 30 लाख रुपयांच्या निधीतून समुदाय भवन बांधकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. विजयपूर शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, उद्याने, वर्तुळे, भाजी मार्केट, मंदिरांचे जीर्णोद्धार, शाळांच्या वर्गखोल्या व विविध विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलून ते आदर्श शहर बनल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाजी सर्कल ते डॉक्टर बाबू जगजीवन राम सर्कल दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी 32 कोटी रुपये मंजूर असून ई-स्वत्व व इतर कामांमध्ये विलंब किंवा लाचखोरी आढळल्यास थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याचे आवाहन करत कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये अनधिकृत व्यक्ती वास्तव्यास असल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेण्यात आल्या असून त्यावर कारवाईसाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर एल मूर्ती यांनी दिली. विजयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर मूर्ती यांनी निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत बनावट जात प्रमाणपत्रांच्या गैरवापराबाबतही केंद्र व राज्य सरकारांच्या आदेशांचा अभ्यास करून कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. SC/ST कल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण मंत्री व संबंधित सचिवांमार्फत पाठपुरावा केला जाणार असून प्राप्त तक्रारींचे निराकरण करून न्याय दिला जाईल असे त्यांनी सांगितले. गोमाळ जमीन नियमितीकरण, स्मशानभूमी सुविधा, पौर कर्मचाऱ्यांसाठी सुविधा तसेच SCP, TSP निधी वापराबाबत माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले असून त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही डॉक्टर मूर्ती यांनी दिला. बेळगाव तालुक्यातील केकेकोप येथील ग्रामदैवत श्री मास्ती करेम्मा देवीची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. यात्रेतील मुख्य आकर्षण पारंपरिक किच्चू हायवणे म्हणजेच अग्नी परीक्षा ठरलं असून शेकडो भाविकांनी प्रज्वलित इंगळ्यांवरून अनवाणी चालत देवीसमोर श्रद्धा अर्पण केली. या धार्मिक विधीला अढळ श्रद्धा, धैर्य व देवीवरील विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. श्री मास्ती करेम्मा देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल ताशांचा निनाद आणि दूरवरून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. विजयपूर येथे सरकारच्या विविध योजनांतर्गत वितरित होणारा तांदूळ अवैधरित्या वाहतूक केला जात असल्याचं उघडकीस आलं आहे. सिंदगी शहरातील सोमपूर रोडवर मालवाहू वाहनातून तांदूळ अवैधरित्या वाहतूक केली जात असताना अन्न विभाग आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये सुमारे 1280 किलो तांदूळ जप्त करण्यात आला असून वाहन मालकाविरुद्ध सिंदगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमध्ये सिंदगी तहसीलदार करेप्पा एस बेळी, अन्न निरीक्षक विद्या हिप्परगी तसेच प्रभुगौडा बिरादार सहभागी होते, अशी माहिती अन्न विभागाचे उपसंचालक विनयकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली. बेळगाव जिल्ह्यात कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने व समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. पाण्याची कमतरता असलेल्या गावांमध्ये दररोज किंवा एक दिवसाआड टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे बंधनकारक असून पाण्याचा योग्य वापर व बचतीबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मे महिन्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावात किमान 3 खासगी कूपनलिकांची ओळख निश्चित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता राखण्यासाठी आगाऊ नियोजन करून गाव पातळीवर पाण्याच्या टाक्या उभारण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले. बेळगाव शहरातील शिवाजीनगर दुसरा क्रॉस परिसरात पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गटारीचे दूषित पाणी मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर सेकंड मेन गणपती मंडळ परिसरातील पाईपलाईन जवळ ड्रेनेजचे दूषित पाणी गळतीद्वारे थेट पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने घरांमध्ये येणारे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकारामुळे लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींना आरोग्याचा धोका निर्माण झाला असून पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ पाहणीची आश्वासने देण्यात येत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.